संघ आनंदी आयोजित पंचम राज्यस्तरीय श्लोक व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा 2024 मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत। माझं नाव अन्वी प्रसन्ना सबनीस, गट 3 वर्ग 7। आजचा माझा विषय आहे प्रभू श्रीराम। वाल्मिकीने रचलेले रामायण महाकाव्याचे नायक म्हणजे प्रभू श्रीराम। महाराजा दशरथ आणि महाराणी कौसल्या यांचे पुत्र आणि विष्णूचे 7वे अवतार म्हणजे प्रभू श्रीराम। प्रभू श्रीराम एक आदर्श पुत्र होते। त्यांनी त्यांच्या वडिलांच्या वचनाचे रक्षण करण्यासाठी 14 वर्षाचा वनवास आनंदाने स्वीकारला। अशा आदर्श पुत्र, आदर्श राजा आणि मर्यादा पुरुषोत्तम म्हणजेच प्रभू श्रीराम। माझा पहिला श्लोक। अदो राम तपोवनादिगमनम हत्वा मृगकांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम बाली निर्दनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चाद रावण कुंभकर्ण हननम एतद्विरामायणम। अर्थ, अदो राम तपोवनादिगमनम हत्वा मृगकांचनम म्हणजे प्रभू श्रीराम वनवासात गेले, तिथे त्यांनी स्वर्णमृगाचा पाठलाग केला। वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम, त्याच वेळेस वैदेही म्हणजेच माता सीता यांचे हे रावणाद्वारे हरण झाले। माता सीता यांचे रक्षण करताना जटायू पक्षी यांचे रावणाद्वारे वध झाले। त्याच वेळेस राम यांची मित्रता सुग्रीव यांच्यासोबत झाली। बाली निर्दनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम, त्यानंतर प्रभू श्रीरामांनी सुग्रीव यांच्या दुष्ट बंधू बाली यांचा वध केला। महाबली हनुमान यांनी रावणाची सोन्याची लंका जाळली आणि समुद्रावर पूल बांधून राम व त्यांची वानर सेनानी लंकेत प्रवेश घेतला। पश्चाद रावण कुंभकर्ण हननम एतद्विरामायणम, त्यानंतर रावण व कुंभकर्ण यांचा वध प्रभू श्रीरामांनी केला। ही रामायणाची संक्षिप्त कथा। हे एक श्लोकी रामायण पाठ केल्याने संपूर्ण रामायण पाठ केल्याचे पुण्य प्राप्त होते। माझा दुसरा श्लोक। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने। अर्थ, राम नाव या जपाने मला आनंद होतो। सहस्रनाम तत्तुल्यम म्हणजे 1000 नावाच्या बरोबरीचे। राम नावाचा जप विष्णूच्या 1000 नावाचा जप करण्याच्या बरोबरीचे आहे। हा श्लोक स्वयं भगवान शिवाने त्यांच्या पत्नी पार्वती यांना सांगितलेला आहे। राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या त्यांचे धाम आहे, अशा रघुनंदनाच्या चरणावर माझे प्रणाम आहे। जय श्रीराम। धन्यवाद।